नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दुधी भोपळ्याचे खूपच चविष्ट आणि कुरकुरीत असे थालीपीठ। दुधी भोपळ्याची आपण नेहमी भाजीच करतो, पण तेच नाश्त्यासाठी या पद्धतीचे थालीपीठ बनवले तर सगळेच आवडेल। आणि मग तो मस्त असं किसून घेतला, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मीठ टाकून घेतलं। आता त्यानंतर त्यामध्ये बाजरीचं पीठ अथवा डाळीचं पीठ जे पीठ असतील आपल्या घरामध्ये ते टाकून छान असं पीठ भिजून घेऊया। हे पीठ छान असं भिजून 10 मिनिट साईडला ठेवायचं। आता त्यानंतर एक छान असा प्लास्टिक पेपर घ्यायचा, तो स्वच्छ धुवून त्यावरती मस्त असे थालीपीठ थापून घ्यायचे। आता एकीकडे तवा तापत ठेवलेलाच होता, तो छान असा तापू द्यायचा आणि मग त्यावरती हे थालीपीठ टाकायचं, म्हणजे छान असे थालीपीठ भाजलं जातं। तर बघा, या पद्धतीने आता इथे थालीपीठ तयार झाले। त्याला चारही बाजूने होल पाडून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून पूर्ण आतमधून सुद्धा थालीपीठ छान खमंग भाजलं जाईल। आता इथे लगेच तेल टाकून घेतलंय आणि हे थालीपीठ देखील टाकलंय। तर 5 मिनिट हे थालीपीठ एका साईडने भाजून द्यायचं, नंतर त्याची साईड पलटून मग ते भाजू द्यायचं। तर बघा, दोन्ही साईडने मस्त असं थालीपीठ भाजलं गेलं, अगदी छान कुरकुरीत सकाळच्या नाश्त्यासाठी असं थालीपीठ तयार झालेलं आहे। ज्यांना कोणाला भोपळ्याची भाजी आवडत नसेल ते आणि असे साधे सिंपल पण चटपट रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।